डेन सोलापूर न्यूज चॅनलच्या राजरंग कार्यक्रमामध्ये मी प्रथमेश बनसोडे तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय। आजच्या राजरंग कार्यक्रमामध्ये आपण सोलापूरमध्ये लोकांच्या प्रश्नाला हात घालणारा आणि लोकांच्या समस्या सोडवेपर्यंत त्या समस्येचा पाठपुरावा करणारी एक संघटना सोलापूरमध्ये कार्यरत आहे, जिचा उगम सोलापूरमधून झालेला आहे। संभाजी आरमार हे नाव आपल्या प्रत्येकाच्या परिचयाचं झालेलं आहे। विद्यार्थ्यांपासून वृद्धांपर्यंत आणि स्त्रियांपासून सर्वांपर्यंत संभाजी आरमारचं नाव आता आपल्या मनावरती आहे। आपल्याला माहिती आहे त्यांनी सोलापूरमध्ये वेगवेगळ्या प्रश्नांना ज्या पद्धतीनं एक वेगळा न्याय देण्याचा प्रयत्न केला, सोलापूर शहराच्या विकासाच्या बाबतीत ज्यांनी राजकारण केलंच केलं, शिवाय त्याच्यामधून समाजाचा कसा उपयोग होईल, समाजाचा कसा फायदा होईल याच्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केले। त्या संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत बापू डांगे आपल्या भेटीसाठी आजच्या कार्यक्रमातून आलेले आहेत। त्यांचं मनपूर्वक स्वागत करूया। बापू, तुमचं मनपूर्वक स्वागत। आजच्या राजरंग कार्यक्रमामधून महत्त्वाच्या काही समाज उपयोगी उपक्रमांबद्दल जाणून घ्यायचंच आहे, कारण तुम्ही सोलापूरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात सामाजिक क्रांती करण्याचं काम संभाजी आरमारच्या बाबतीत केलेलं आहे। त्याशिवाय देशपातळीवर आज जे वातावरण निर्माण झालेलं आहे, राजकारणाचे एक वेगळा रंग आपल्याला आता पाहायला मिळतोय, त्याबद्दलही तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे। पण संभाजी आरमारची संकल्पना तुमच्या मनात आली कशी आणि तुम्ही संभाजी आरमार ही संस्था सोलापुरातून सुरू करण्याचा निर्णय कसा काय घेतला? छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज म्हणजे तमाम महाराष्ट्रीयन युवकांचं प्रेरणास्थान आहे आणि महाराष्ट्रामध्ये बऱ्याच संघटना छत्रपती शिवरायांच्या किंवा संभाजी महाराजांच्या नावाने काम करतात। मात्र त्या प्रत्येक संघटना एखाद्या समाजापुरत्या किंवा जातीपुरत्या काम करतात। प्रत्यक्षात छत्रपती शिवरायांनी इथल्या सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू म्हणून काम करा, रयत केंद्रबिंदू म्हणून काम करा असा आदेश 350 वर्षापूर्वी प्रत्यक्ष कृतीतून दिला होता। मात्र त्या पद्धतीचं काम होताना दिसत नाही। त्यामुळं सर्वसामान्य जनतेच्या अन्यायाविरुद्ध धावून जाण्यासाठी आपल्या हक्काचं एखादं व्यासपीठ असावं, आपल्या हक्काची एखादी संघटना असावी, तरुणांच्या मनातील खदखद, व्यवस्थेच्या विरुद्धचा राग व्यक्त करण्यासाठी प्रभावी माध्यम आपल्याच हातात पाहिजे आणि त्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांचे धगधगत्या विचारांचीच प्रेरणा तरुणांच्या कामी येईल या हेतूने 14 मे 2008 या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधून सोलापूर शहरातून संभाजी आरमारची निर्मिती केली। बऱ्याच संघटना पुणे, मुंबई, नागपूर या भागातून मोठ्या होतात आणि सोलापूर शहराला प्रदेश उपाध्यक्षपद कायम मिळतं। मात्र सोलापूर शहरातून एखादी संघटना आपली मोठी व्हावी हा हेतू होता आणि सोलापूर शहरातील सर्वच जाती धर्मातील युवकांना सोबत घेऊन संभाजी आरमारने मागील 6 वर्षात दमदार वाटचाल केली। संभाजी आरमारची संकल्पना तुम्ही आमच्यासमोर मांडली। छत्रपती शंभूराजांचा इतिहास जर डोळ्यासमोर आणला तर धर्मासाठी स्वतःचा देहत्याग करणारा हा युगपुरुष आणि लढवय्या, धर्मासाठी माती खाणारा हा पुरुष, धर्मासाठी देहभान विसरून काम करणारा हा युगपुरुष, ज्याच्यावरती सत्ताधाऱ्यांनी त्यानंतरच्या इतिहासकारांनी खरं तर टीकेची झोड उमटली, टीकेची झोड केली आणि वेगवेगळी लांछनं त्यांना लावली गेली। परंतु नंतरच्या काळामध्ये संभाजी ब्रिगेड असेल किंवा मग वेगवेगळ्या इतिहासकारांनी, ज्या नव इतिहासकारांनी संभाजी महाराजांचा खरा इतिहास आपल्या समोर आणला। तसं बघायला गेलं तर तुम्ही संभाजी ब्रिगेडला पण जॉईन होतात। संभाजी ब्रिगेडमध्ये काम करत असताना असं काय घडलं की तुम्हाला तिथून बाहेर पडावं असं वाटलं? संभाजी ब्रिगेडमध्ये काम करत असताना मुळात संभाजी ब्रिगेड ही एका समाजापुरती काम करणारी संघटना आहे आणि संभाजी ब्रिगेडचे काही विचार न पटण्यासारखे आहेत, कारण आज देशापुढं खऱ्या अर्थाने धोका दहशतवादी धोका आहे आणि संभाजी ब्रिगेड निव्वळ ब्राह्मण विरोध करून किंवा इतिहासामध्ये काही चुका ब्राह्मणांकडूनही झाल्या असतील, आजही होत आहेत, मात्र त्याच गोष्टी घेऊन काम करत आपण राहिलो तर आपल्याच समाजामध्ये धुळी पसरण्याचं काम होणार आहे। आणि आज ज्या वास्तविक समस्या आहेत, आज म्हणजे गरिबांना मोफत शिक्षण मिळण्याचा विषय असो, आरोग्याच्या समस्या असोत, आज तलाठी कार्यालयात आपल्या स्वतःच्या घराचा उतारा घेण्यासाठी माणसांना हेलपाटे मारावे लागतात। आज लोकशाही अस्तित्वातून 67 वर्ष झाली पण मूलभूत समस्या पण मिटलेल्या आहेत। त्या समस्यावर काम करणं जास्त गरजेचं आहे। त्यापेक्षा इतिहासात काय गोष्टी घडल्या, काय चुकीचं होतं, काय बरोबर होतं आज सगळ्यांना माहीत झालेलं आहे। त्या इतिहासापासून प्रेरणा घेऊन वर्तमान काळ बदलण्याची जर आपल्यात क्षमता नसेल तर त्या नुसत्या इतिहासाचा उपयोग होणार नाही आणि इतिहासात न रमता वर्तमान परिस्थितीवर काम करण्याची इच्छा असल्यामुळे संभाजी ब्रिगेड सोडून संभाजी आरमारची स्थापना झाली। कदाचित या गोष्टीवरची राजकारणही झालं असेल आणि संभाजी ब्रिगेडमध्ये तुम्हाला काम करता आलं नाही किंवा तिथले विचार तुम्हाला पटलेले नाहीत, ही एकमेव तुमची बाजू असली तरी त्यावेळेला तुमच्यावरती टीका झालीच असेल ना?
नाही, टीका होतच राहणार. काम करता आलं नाही म्हणण्यापेक्षा मनासारखं काम करता आलं नाही. आज एक छोटं उदाहरण देतो. श्राविका शिक्षण संस्थेत एक 2 महिन्यापूर्वी फी न भरल्यामुळे 8 ते 10 मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवलं, त्यांना चालू वर्गातून बाहेर बसवलं. मग त्यावेळेस जर मी संभाजी ब्रिगेडमध्ये असतो तर माझ्या वरिष्ठांना विचारून निर्णय घेण्यापर्यंत वेळ गेला असता. पण संभाजी आरमार एक स्वतंत्र विचारलेली संघटना आहे. त्याच दिवशी आम्ही संस्थेसमोर भीक मागू आंदोलन केलं आणि आमच्या आंदोलनाच्या दणक्यामुळे संस्थेच्या मॅनेजमेंटनं यापुढे कुठल्याही विद्यार्थ्याला फी अभावी आम्ही वर्गाबाहेर काढणार नाही अशी लेखी आम्ही दिली. मग असे रिझल्ट घेण्यासाठी स्वातंत्र्य पाहिजे असतं. त्यामुळे संभाजी आरमार नेतृत्व हवं होतं. नेतृत्व आपल्या क्षमता असेल तर नेतृत्व मिळतच ना, हवा असणार काय. म्हणजे कुठेतरी तुमच्यातल्या ज्या क्षमता आहेत त्या क्षमतांची तुम्हाला जाणीव झालेली होती आणि आपण समाजोपयोगी कार्यक्रम राबवण्यासाठी आपल्याला कोणाच्या तर परवानगीची आवश्यकता आहे आणि त्यांनी ती परवानगी द्यावी आणि ते परवानगी दिली तरच आपण समाजाचं काम करावं अशी अपेक्षा न ठेवता तुम्ही स्वतंत्र विचारसरणीनं वागून एक वेगळा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून या सगळ्या गोष्टींची आयोजन तुम्ही केलेलं आहे. अतिशय हा एक वेगळा संदेश आजच्या तरुणांना गेला असेल की तुम्हाला जर या समाजासाठी काय करायचं असेल तर ते मनापासून करावं लागेल आणि ते तुमच्या आतूनच असलं पाहिजे. संभाजी आरमारची स्थापना होत असताना खरंच एवढा मोठा जनसमुदाय तुमच्या सोबत नसेल. आज कदाचित संभाजी आरमार ह्या नावामुळे श्रीकांत डांगे बापू म्हणून प्रसिद्ध होत आहेत. संभाजी आरमारची सुरुवात कशी होती आणि आज संभाजी आरमारची स्थिती काय आहे? संभाजी आरमारच्या सुरुवातीला मला चांगलं आठवते 14 मे 2008 हा दिवस होता. आपलं समाज कल्याण केंद्र 100 माणसाचा हॉल आहे. 100 माणसांच्या उपस्थितीत संभाजी आरमारची स्थापना झाली आणि स्थापना होत असताना सुद्धा आम्ही म्हणजे मी संस्थापक अध्यक्ष जरी असतो किंवा माझ्यासोबतचे पदाधिकारी त्यावेळेचे आणि आता पण येते सोबत सगळेजण आम्ही प्रेक्षकांमध्ये बसलो होतो आणि त्यावेळी ज्या मान्यवरांना बोलवलं होतं त्यांच्या हस्ते संभाजी आरमारची म्हणजे मुहूर्तमेढ रवली. त्यावेळेस डोक्यात एकच होतं की छत्रपती शिवरायांच्या आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या विचाराला काळीमा न लागण्याइतपत काम आपण करूया आणि काम करत असताना लोक मिळते का कारवा बनता असं म्हणण्यासारखं चांगल्या कामाला लोकांनी प्रतिसाद दिला. कसल्याही राजकीय पाठबळाशिवाय किंवा कुणाच्याही दबावाला न जुमानता संभाजी आरमार 6 वर्षात वाटचाल करते. संभाजी आरमार अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, मोहोळ तालुक्यात, पंढरपूर, बाजूच्या उस्मानाबाद जिल्ह्यात, कर्नाटकात सगळीकडे संभाजी आरमारच्या शाखांचं जाळं विस्तारत आणि यापैकी एक ही शाखा आम्ही जाऊन त्या प्रत्यक्ष ठिकाणी तू आमची शाखा काढा अशी कुणाला मागणी केलेली नाही. कुणाला कसल्याही प्रकारचा आमिष न दाखवता चांगल्या कामावर विश्वास ठेवून युवक संभाजी आरमारकडे आकर्षित होतो. आज काय स्थिती आहे? किती संख्याबळ आहे संभाजी आरमार? संभाजी आरमारच्या माध्यमातून 60 ते 65 शाखा संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात या 4-5 तालुक्यात काम करतात. 10,000च्या पुढे नोंदलेले सभासद आहेत. 1000 ते 1,500 सक्रिय कार्यकर्ते म्हणजे फील्डवर असणारे कार्यकर्ते, जनतेसाठी जगणारे कार्यकर्ते. तुम्ही जेव्हा संभाजी आरमारची मुहूर्तमेढ रोवली त्यावेळेला काम हे सोलापूर शहरासाठी सुरू झालेलं असणार आहे. कोणत्या प्रश्नांना हात घालावा असा वाटला आणि किती यशस्वीता मिळाली त्याच्यामध्ये? सोलापूर शहरातील महत्वाचे प्रश्न म्हणजे ठरवून असं काय नव्हतं पण ज्या ज्या ठिकाणी अन्याय होईल सिव्हिल हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर बंद पडल्यामुळे 2 रुग्णांचा जीव गेला होता गेल्या वर्षी. त्यावेळेस पट करून आपण डीनच्या केबिन मध्ये तिरडी ठेवून एक तिरडी आंदोलन केलं. त्यानंतर त्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये संभाजी आरमार नाव जरी सांगितलं तरी रुग्णांना व्यवस्थित ट्रीटमेंट मिळते. त्यानंतर तळे उपरगाव म्हणून परिसर आहे आपल्या इथे, त्या भागात दारूधंदे, हातभट्टी दारूधंद्याचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढलेलं होतं. तेथील महिलांनी आपल्याकडे तक्रार केली की या भागातील हातभट्टी धंद्यामुळे आमच्या कुटुंबाची किंवा संसार उद्ध्वस्त होत आहे. त्यावेळेस संभाजी आरमारच्या कार्यकर्त्यांनी हातभट्टी धंदे त्या ठिकाणी उद्ध्वस्त केले. आज त्या भागातील जवळजवळ 80% हातभट्टी दारूधंदे बंद आहेत. मग ज्या ज्या ठिकाणी प्रशासनाची कमतरता असेल आणि जनतेची गरज असेल त्या त्या ठिकाणी संभाजी आरमारने जनतेचा आवाज म्हणून काम केलं. दारूधंदे बंद करणं म्हणजे नेमकं काय केलं तुम्ही? हातभट्टी दारूधंद्यात जाऊन त्या हातभट्टी धंद्यातील दारू रस्त्यावर आणून होते, त्या भट्ट्या उद्ध्वस्त केल्या आणि त्या परिसरातील महिलांना त्या कामात सोबत येते. त्याच्या आधी पोलीस प्रशासनाकडे आपण विनंती केली होती की तुम्ही येथील हातभट्टी धंद्याचा महिलांना त्रास होतोय, या परिसरातील नागरिकांना त्रास होतोय, त्यांची मागणी आहे हातभट्टी धंद्यावर कारवाई करा. पोलिसांनी नुसतंच कारवाईचं नाटक केलं. पोलीस कमी पडले म्हणून संभाजी आरमारने त्या हातभट्टी दारू रस्त्यावर आणून होती. पोलीस कमी पडले म्हणजे पोलीस त्यांना साथ देतात? देतच असणार, साथ देतात म्हणजे पोलीस खात्याच्या पोलिसांनी ठरवलंच तर सगळेच हातभट्टी धंदेच नाही, एका छोटा मोठा चोरी सुद्धा घडू शकत नाही एवढी पोलीस यंत्रणा सक्षम आहे आपली. पण पोलिसांची इच्छाशक्ती नसल्यामुळे असे धंदे फोपावतात. इच्छाशक्ती नसल्यामुळे की त्यांना काहीतरी मिळतं या कारणामुळे?
इच्छाशक्ती नाही किंवा काय मिळत असतील त्यांच्या आर्थिक लागेबांधीला असतील. कारण आज जर सोलापूर शहराची स्थिती बघितली तर सोलापूर शहरामध्ये चोऱ्या करणाऱ्या पोरांमध्ये पोलिसांच्या पोरांची संख्या जास्त आहे. पोलिसांचं अपयश आहे ना, घरातच त्यांना नीट सांभाळता येत नसेल तर ते पोलीस शहर कसं सांभाळणार. आणि शॉर्टकट मनीचा सगळ्यांना एक हव्यास आहे, त्यामुळे चोऱ्या वगैरे होतात. आणि पोलिसांनी सक्षम कारवाई केली, खरोखरच पोलिसांनी ठरवलंय तर 100% सोलापूर शहरातील चोऱ्या बंद होतील. बरं, हातभट्टीच्या या विषयानंतर कुठल्या विषयाला हात घातला? भ्रष्टाचाराच्या विरोधात जिल्हा परिषद असो, महापालिकेच्या पाण्याच्या टाकी जुळे सोलापूर परिसरात महापालिका पाण्याच्या टाकी सोलापुरातील फार मोठ्या संख्येने पाणी पुरवठा ते पाण्याच्या टाकीवर अवलंबून आहे. आणि त्या पाण्याच्या टाकीच्या परिसरात महापालिकेच्या परवानगीशिवाय बेकायदेशीर 6 गाड्याचं बांधकाम केलेलं होतं. बर, त्या फाईलवर त्यावेळेच्या आयुक्तांचा या पाण्याच्या टाकीची सुरक्षितता या गाड्यामुळे धोक्यात येऊ शकते असा शेरा होता. तरी ते बांधकाम झालं होतं. आम्ही वेळोवेळी संभाजी आरमानने जर नागरिकांचं जीवित या गाड्यामुळे धोक्यात येणार असेल तर ते गाळे पाडा अशी मागणी केली होती. मात्र महापालिका प्रशासनाने त्यावेळेस ते गाळे पाडण्यास चालढकलपणा केला. त्यामुळे संभाजी आरमानने तत्कालीन आयुक्त अजित जाधव यांच्यासमोर मुंडन आंदोलन केलं. आणि त्या मुंडन आंदोलनानंतर महापालिका आयुक्तांनी ते गाळे पाडकाम करण्याचा आदेश दिला. बर, म्हणजे तुमचं आंदोलन यशस्वी ठरलं. तर यामधून जनतेला फायदा झाला, त्यामधून प्रशासनाची निष्क्रियता लक्षात आली, प्रशासनाचं दुर्लक्ष किंवा प्रशासनाची बेजबाबदारी जी इथं होती ती लोकांच्या लक्षात आली. जनतेमध्ये आपलं नाव व्हावं किंवा समाजाच्या उपयोगाला आपण यावं याच्यासाठी कोणकोणते उपक्रम तुम्ही राबवले? समाजामध्ये नाव व्हावं यासाठी मोफत मोतीबिंदू शिबिर, गोरगरीब झोपडपट्टीत राहणाऱ्या महिला असतील किंवा वृद्ध माणसं असतील त्यांचं मोफत मोतीबिंदू ऑपरेशन आजपर्यंत 400च्या वर संभाजी आरमानच्या माध्यमातून आपण केलं. वेळोवेळी रक्तदान शिबिर घेतलेले आहेत. परत सेट नेट म्हणजे शैक्षणिक दृष्ट्या सेट नेट परीक्षा मार्गदर्शन शिबिर घेतलेले आहेत. MPSC मार्गदर्शन शिबिर घेतलेले आहेत. वेगवेगळे सांस्कृतिक सामाजिक उपक्रम घेतलेले आहेत. विविध माध्यमातून समाजोपयोगी काम सातत्याने संभाजी आरमानचं चालू आहे. श्रीकांत बापू, आज जर सोलापूरची परिस्थिती बघितली, आपण सामाजिक विषयावरती समस्यांवरती आधी बघूया आणि मग इथल्या राजकारणावर थोडंसं बोलूया. सोलापूरच्या सामाजिक समस्या आज ज्या निर्माण झालेल्या आहेत, मूलभूत समस्या ही बऱ्याचशा सोलापूरला भेडसावत आहेत. संभाजी आरमान या समस्यांना कुठल्या दृष्टिकोनातून बघतं किंवा संभाजी आरमानला या सोलापूर शहराच्या कुठल्या समस्या जाणवतात? सोलापूर शहरातील सगळ्यात मूलभूत समस्या पाण्याची आहे. कारण व्यवस्थित पाणी पुरवठा नाहीच, पण दूषित पाणी पुरवठ्यामुळे किंमत मोजलेलं सोलापूर शहर भारतातलं कदाचित एकमेव शहर असेल ज्या शहरात कॉलरा या रोगामुळे, दूषित पाण्यामुळे कॉलरा झाल्याने 16 निष्पाप नागरिकांना आपलं प्राण गमावं लागले होते. आज सोलापूर शहराला पाणी पुरवठा 2 दिवसांनी करा किंवा 3 दिवसांनी करा, पण जेवढा पाणी पुरवठा कराल तेवढा स्वच्छ करा, चांगला करा. म्हणजे ते पाणी पिऊन जर लोक मरणार असतील तर ते सगळ्यात मोठं अपयश या लोकशाहीचं असणार आहे. 67 वर्षानंतरही जर आपण लोकांना शुद्ध पिण्याचं पाणी देऊ शकत नसू तर त्याच्यापेक्षा इंग्रज सरकार बरं होतं अशी म्हणण्याची पाळी येईल. त्याचबरोबर सोलापूर शहरातील रस्ते, ड्रेनेजच्या समस्या, आज हातदवाड भागात बऱ्याच ठिकाणी अजूनही ड्रेनेज लाईन टाकली गेलेली नाही. त्या भागातील लोकांकडून युजर चार्जेसच्या नावावर, मिळकत कराच्या नावावर वारेमाप कराची आपण वसुली करतो. तर त्यांना सुविधा देणं हे प्रशासन म्हणून किंवा पदाधिकारी म्हणून इथल्या सत्ताधाऱ्यांचं काम आहे. सक्षम आयुक्त म्हणून गुडेवार साहेबांसारख्या आयुक्तांचं काम आहे. पहिला सुविधा द्या आणि मग वसुली करा. आणि या पुढील काळात संभाजी आरमानच्या माध्यमातून शुद्ध पाणी पुरवठा, चांगले रस्ते, ड्रेनेजची सुविधा आणि सगळ्यात महत्त्वाचं महापालिकेचे दवाखाने, रुग्णालय आज बंद अवस्थेत आहेत. यापूर्वी डफरीनसारखा, लेडी डफरीनसारखं हॉस्पिटल होतं, त्या ठिकाणी गरोदरपणात महिलांना चांगल्या सुविधा मिळायच्या. आज पण त्या हॉस्पिटलमध्ये जायला नागरिकांची मानसिकता तयार नाही. त्यांना भीती वाटते की ते आपल्याला योग्य उपचार मिळतील का नाही. त्यामुळं खाजगी दवाखान्याकडे, रुग्णालयाकडे जनतेचा कल वाढलेला आहे आणि खाजगी दवाखान्यांच्या किमती अमाप वाढलेल्या आहेत. आणि एखाद्या गरोदरपणात एखाद्या म्हणजे घरात सिझर सारखं ऑपरेशन झालं, 50-60 हजारचा खर्च झाला तर ते कुटुंब एक ते 2 वर्षांनी माघारी जातं. त्यामुळे महापालिकेकडे पाठपुरावा करून सगळ्यात चांगल्या आरोग्य सुविधा देण्यासाठी संभाजी आरमान प्रयत्न करा. अगदी नक्कीच तुम्ही या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करावा. ज्या मूलभूत समस्या आहेत त्या समस्या नक्कीच तुमच्या डोळ्यासमोर आहेत. पण श्रीकांत बापू, सोलापूरच्या राजकारणामध्ये, सोलापूरच्या समाजकारणामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात बदल होत असताना, इतके उठाव, इतके आंदोलनं सोलापूरमध्ये होत आहेत, यामध्येच गुडेवारांनी पदभार सोडून गेला. सोलापूरमध्ये खळबळ माजली. खरं तर आता तुम्ही ज्या समस्या सांगितल्यात, गुडेवार साहेब आल्यानंतर सुटल्या नाहीत.
100% सुटलेले आहेत, त्यांचे प्रयत्न चालले आहेत. जनताच गुडेवार साहेबांच्या पाठीमागे आहे की ह्या समस्या सुटल्यात म्हणून, सुटण्याच्या मार्गावर आहेत म्हणून? सुटण्याच्या मार्गावर आहेत, सुटतील अशी अपेक्षा आहे जनतेला. 100% समस्या सुटलेल्या नाहीत आणि गुडेवार साहेबांनी पण इतक्या आताताईपणाने निर्णय घेऊन पदभार सोडायला नको होता. कारण जनतेने ज्या अपेक्षेने तुम्हाला त्या खुर्चीवर बसवले किंवा जो मान सन्मान दिलाय ते बघताना तुम्ही त्यांच्या समस्या सोडवणं गरजेचं आहे. आयुक्त एकदम रिस्पॉन्सिबल जबाबदार पद आहे. त्या पदावरच्या अधिकाऱ्याने एखाद्या आंदोलनाला तोंड द्यायला पाहिजे. उलट आंदोलकाने पाणी द्या नाही तर खुर्च्या खाली करा असं म्हणलं तर मी पाणी देतो अशी भूमिका तुम्ही घ्यायला पाहिजे. आज देत नाही, उद्या देतो, 6 महिन्यांनी देतो, वर्षांनी देतो, किंवा काय तुमच्या डोक्यात उपाययोजना आहेत त्या सभागृहासमोर मांडल्या पाहिजेत. आणि त्यानंतरही जर तुम्हाला खरोखर काम करता येत नसेल तर पदभार सोडायला पाहिजे. बरोबर. पण खरंच गुडेवार साहेब आल्यानंतर सोलापूर शहराचा विकास झालाय का? गुडेवार साहेब आल्यानंतर सोलापूर शहराचा विकास झालाय का हा प्रश्न अजून आपण एक 6 महिने त्यांना संधी द्यायला हवी. कारण त्यांनी पदभार घेऊन 10 महिने झालेले आहेत. एखादा सरकार पण आपण 10-10 वर्ष संधी देऊन, काय काय लोकप्रतिनिधींना आपण 40-40 वर्ष संधी दिली, त्यांच्याकडून जर विकास झाला नसेल तर गुडेवार साहेबांसारख्या एका प्रशासकीय अधिकाऱ्याकडून आपण 10 महिन्यात विकासाची अपेक्षा करू शकत. म्हणजे पुढच्या काळात गुडेवार साहेबांकडून सक्षम काम होईल अशी अपेक्षा आहे. जनतेने जो पाठिंबा त्यांना दिला आहे ते बघताना त्यांना सक्षम काम करावंच लागणार आहे, रिझल्ट द्यावाच लागणार. पण गुडेवार साहेबांवरती याबद्दल ही टीका आता होताना दिसतीये की विरोधकांकडून त्यांना पाठिंबा मिळतोय पण सत्ताधाऱ्यांकडून कुठे कुठे पूर्णपणे त्यांना ओपन विरोध नसला तरी अंतर्गत चर्चा मात्र विरोधातल्या आहेत की गुडेवार साहेबांनी बसेस आणल्या बिनकामाच्या आहेत. तुम्हाला काय वाटतं? सोलापूर शहराची परिस्थिती बघून अजून इतक्या मोठ्या प्रमाणात वॉल्वो बसची सोलापूरला आवश्यकता नाही आहे. त्या बसेस व्यवस्थित चालवल्या असत्या, आहे त्या कामगारांना व्यवस्थित पगार मिळाले असते तरी सक्षमतेने काम झालं असतं. एकदम 200 बसेस आणण्यापेक्षा टप्प्याटप्प्याने आणायला पाहिजे. म्हणजे या बसेस सोलापूरमध्ये फिरण्यासाठी सक्षम आता वातावरण नाही. एकूणच रस्ते पूर्णपणे तयार झालेले नाहीयेत. पण समजा पुढच्या काळामध्ये रस्ते तयार झाले तरी या बसेस सोलापूरसाठी उपयुक्त ठरतील? समजा रस्ते तयार व्हायला 2 वर्षाचा कालावधी गेला, 2 वर्ष बसेसचं मेंटेनन्स निघणार, तोपर्यंत बसेस जुन्या झालेल्या असतील. म्हणजे हा घाट्याचाच सौदा आहे. गुडेवार साहेबांनी सोलापूरसाठी केलेला हा घाट्याचाच सौदा आहे असं श्रीकांत बापू डांगे यांचं मत आहे. सोलापूर शहराच्या विकासासाठी गुडेवारांनी खूप मोठं योगदान दिलं असं म्हणतात. LBTच्या माध्यमातून खूप मोठा पैसा गुडेवारांनी उभा केला असं म्हणतात. खरं चित्र काय? LBTच्या माध्यमातून खरोखर गुडेवार साहेबांच्या प्रयत्नामुळे LBT वसुली झालेली आहे. आणि आज जी LBT वसुली झाली आहे ते 3 वर्षाची थकीत वसुली झालेली आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात पैसा आल्यासारखा महापालिकेकडे दिसतोय. पण पुढच्या वर्षी 1च वर्षाची वसुली होणार. त्यामुळे निश्चित महापालिकेच्या उत्पन्नामध्ये कमी उत्पन्न आलेले दिसते. जे आकडे आहेत ते कमी दिसणार आहेत. गुडेवार साहेबांनी आत्ताच्या आकड्यावरती अनेक निर्णय घेतलेले आहेत. जी 6 वर्षाची थकीत जी वसुली होती LBT वसुली ती एकदम झाल्यामुळे एवढा मोठा ढिगारा दिसतोय पैशांचा. महापालिकेची तिजोरी भरलेली दिसतेय. हे भासमान आहे सगळं. कारण पुढच्या काळामध्ये गुडेवारांनी दिलेला बोनसचा प्रश्न नक्कीच उद्भवणार आहे. कारण पुढच्या वर्षीपासून फक्त 1 वर्षाची LBT व्यापाऱ्यांना भरावी लागणार आहे. 3 वर्षाचे पैसे एकदम आलेत, आता 1च वर्षाचे. किती मोठी समस्या निर्माण होईल महापालिकेच्या समोर? बऱ्याच समस्या निर्माण होतील. कारण ह्या पैशाच्या जोरावर त्यांनी बरंचसं नियोजन केलेलं आहे. आणि आता देशातील वातावरण पण बदललंय, केंद्रातील सत्ता बदलली, त्यामुळं वरून कसा सपोर्ट मिळतो त्याच्यावर अवलंबून आहे. चालक पण बदललाय गुडेवारांचा. या सगळ्या पार्श्वभूमीचा आपल्याला खरंच पुढच्या काळामध्ये विचार करावा लागणार आहे. कारण राजकारणामध्ये झालेला आमूलाग्र बदल पुढच्या काळामध्ये सोलापूरच्या विकासासाठीही महत्वाचा ठरेल अशी अपेक्षा आहेच. सोलापूरच्या राजकारणावर शिंदे साहेबांचा पराभव झाला. तुम्हाला काय वाटतं, पराभव निश्चित होता? गेल्या 40 वर्षात त्यांनी ज्या पद्धतीने काम केलेलं आहे आणि काँग्रेस स्वतःला धर्मनिरपेक्ष पक्ष जरी म्हणवत असला तरी एकमेव असा पक्ष आहे जो वेगवेगळ्या जाती धर्माचे मेळावे घेतो. जो पक्ष वेगवेगळ्या जातीला सेपरेट करून मेळावे घेतो तो पक्ष धर्मनिरपेक्ष असू शकत नाही. आणि देशातील सध्याचे युवक स्वतःला भारतीय म्हणून घेण्यात गर्व मानणारे आहे. त्यांना जात धर्माच्या पलीकडे जाऊन देश म्हणून विचार करणारा एक व्यक्तीची गरज होती आणि नरेंद्र मोदींच्या रूपाने तसं नेतृत्व देशाला मिळालं. शिंदे साहेबांनी मागील 40 वर्षात असो किंवा प्रणितताईंनी 5 वर्षाच्या काळात असो ठराविक जाती धर्माचं लांगुल चालन करण्याचं जे धोरण अवलंबलेलं होतं त्या धोरणाचा पराभव आहे. हे दिवस त्यांना निश्चितपणे बघायला मिळणार होते. पण सोलापूर शहरामधून शिंदे साहेबांचा पराभव हा सोलापूरच्या
विकासाला मारक ठरणार आहे की तारक ठरणार आहे? नेमके काय परिणाम घडतील पुढच्या काळामध्ये? सोलापूर शहराच्या विकासाला शिंदेसाहेबांच्या पराभवाने काही परिणाम होणार नाही, कारण शिंदेसाहेब जरी निवडून आले असते तरी केंद्रात आता नरेंद्र मोदींची सत्ता आहे आणि एकट्या खासदारकीच्या बळावर शिंदेसाहेब सोलापूर शहरात विकास घडवू शकले नसते. नरेंद्र मोदींनी या सोलापूरच्या जाहीर सभेत सोलापूरचा विकास करण्याचा शब्द दिलेला आहे आणि त्या शब्दासाठी शरद बनसोडे पाठपुरावा करतील. त्यांनी पाठपुरावा नाही केलं तर संभाजी आरमारसारख्या संघटना आंदोलन उभा करून त्यांना विकास करायला भाग पाडतील. म्हणजे आज मोदींसारख्या सक्षम नेतृत्वाला पाठिंबा देणारे तुम्ही संभाजी आरमार, उद्या जर काम नाही झालं तर बनसोडेंच्या विरोधात ही नक्कीच आंदोलन करायला उभं राहाल? संभाजी आरमार रस्त्यावर उभे राहील, कारण संभाजी आरमार केवळ इथल्या जनतेला बांधलेला आहे, कुठल्याही राजकीय पक्षाला, नेत्याला किंवा व्यवस्थेला बांधलेली नाही. ज्या ज्या अडचणी जनतेला भेडसावतील त्याच्या विरोधात ठामपणे, आक्रमकपणे, कसल्याही परिणामाची पर्वा न करता लढत राहणे आमचं काम आहे. श्रीकांत बापू, सोलापूरच्या शहराच्या विकासासंदर्भात महापालिकेत खूप मोठी उथलपाथल चालते आणि आज जर वातावरण बघितलं तर सत्ताधारी आणि विरोधक ही एक मोठी दरी निर्माण झालेली आहे. खरं तर काम करण्याची ती एक समान संधी तिथे उपलब्ध झालेली असते. म्हणजे तुम्ही विरोधक असाल किंवा सत्ताधारी असाल तरी तुम्ही एकाच ठिकाणी बसलेले असता. पण आज जर वातावरण बघितलं सोलापूर शहराचं, विरोधकांमध्ये आणि सत्ताधाऱ्यांमध्ये खूप मोठी दरी आहे. या राजकारणाचा इथल्या विकासाला तोटा होणार आहे? सत्ताधारी आणि विरोधक पहिल्यापासूनच दरी आहे आणि महापालिकेचं काम ठराविक 10 नगरसेवक बघतात. मग ते काही 2-4 भाजपमधील आहेत, काही काँग्रेसमधील, काही राष्ट्रवादीमध्ये, आणि 90% नगरसेवक मूकपणाने सगळ्या गोष्टी शांत निमूटपणे सहन करत असतात. त्यासाठी कुठल्याही पक्षातून असू द्या, सत्ताधारी असू द्यात किंवा विरोधातून असू द्यात, सक्षम युवक चांगले निवडून जाणं गरजेचं आहे. तुम्ही पुढच्या काळामध्ये सगळ्या नगरसेवकांनी काम करावं याच्यासाठी काहीतरी आंदोलन घ्यावं हाती, अशी डेन सोलापूर न्यूजची अपेक्षा आहे. कारण अनेक नगरसेवक असे आहेत की जे महापालिकेत हजेरीही लावत नाहीत. अनेक नगरसेवक असे आहेत की महापालिकेत आले की बोलतही नाहीत. तर त्याच्यासाठी तुम्ही काहीतरी करावं अशी अपेक्षा आहे. त्या दृष्टीने संभाजी आरमारच्या माध्यमातून नगरसेवकांकडे विनंती करू आपण, आणि नाही केलं तर मग त्यावेळेस ज्या पद्धतीने सुचल त्या पद्धतीने उत्तर. कारण केरळ टूरला जाणाऱ्या महिला नगरसेवकांची संख्या बघितली आणि सभागृहात बसणाऱ्या महिलांची संख्या बघितली तर खूप मोठी तफावत जाणवते. महिला नगरसेवका पहिल्यांदाच निवडून आलेल्या आहेत. काही ठिकाणी महिला नगरसेवका नाम मात्रच आहेत, त्यांचे पती किंवा मुलं सगळे कारभार राखतात. शासनाने 50% स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना आरक्षण ठेवलेलं आहे, मात्र त्या प्रमाणात महिलांसाठी प्रशिक्षणाची सोय केलेली नाही. कशा पद्धतीनं सभागृहाचं कामकाज चालवलं जातं किंवा कशा पद्धतीने आपण नागरिकांच्या समस्या सोडवण्याकडे पाठपुरावा केला पाहिजे, या प्रशिक्षणाची सोय महापालिकेच्या किंवा शासनाने किंवा महाराष्ट्र शासनाने करण्याची गरज आहे. प्रशिक्षणामध्ये निश्चितपणे महिलांमध्ये बदल होईल आणि महिला समर्थपणे काम करतील. श्रीकांत बापू, या पुढच्या काळामध्ये संभाजी आरमारची काय रणनीती असणार आहे? कशा पद्धतीनं कामकाज चालणार आहे? या पुढील काळात सोलापूर शहर आणि जिल्हाभर काम करत असताना आज सोलापूर जिल्ह्यात शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या हितासाठी रस्त्यावर उतरणारी संभाजी आरमार ही एकमेव संघटना आहे. आज सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये तिथल्या संचालक मंडळींनी 50 कोटी 100 कोटी रुपये स्वतःच्या खाजगी शिक्षण संस्थांसाठी असतील किंवा प्रायव्हेट कारखान्यासाठी असतील उचललेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्जापासून वंचित राहावं लागत आहे किंवा शेतकऱ्यांना, छोट्या मोठ्या शेतकऱ्यांना जी शेतीमध्ये सुधारणा करायची आहे ते त्यांना योग्य अर्थपुरवठा होत नाही. त्याला जबाबदार तिथली सर्व संचालक मंडळ आहे आणि या पुढील काळात शेतकऱ्यांच्या हितासाठी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आर्थिक घोटाळ्याच्या विरोधात संभाजी आरमारचं आंदोलन असतं. श्रीकांत बापू, खरंच आपल्या मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्ही संभाजी आरमारची रणनीती सांगितलेली आहे, पण सोलापूर शहरामध्ये एक दुर्दैवाची गोष्ट घडलेली आहे, त्याच्यावरती मला तुम्हाला खरं तर लक्ष केंद्रित करायचं आहे की संभाजी महाराजांचा पुतळा अनेक महिन्यांपासून उद्घाटनासाठी, अनावरणासाठी वाट पाहत होता. हा महापुरुषाचा अपमान नाही? आज अनावरणाशिवाय संभाजी महाराजांची जयंती साजरी करावी लागली. हा अपमान महापुरुषांचा नाही तर माझ्यासारख्या शिवभक्तांची कुठंतरी कमतरता होती किंवा आमचा दबाव प्रशासनावर, राज्यकर्त्यांवर कमी पडला. एक फुटकळ NOC महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय खात्याची न मिळाल्यामुळे 6 महिन्यापासून संभाजी महाराजांचा पुतळा बंदिस्त अवस्थेत होता. त्यासाठी आम्ही सर्वच लोकप्रतिनिधींना घेऊन एक मोठं धरणे आंदोलन देखील केलेलं होतं. महापालिका आयुक्त, महापौर यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला होता आणि सोलापूर शहरातून सुशीलकुमार शिंदे साहेबांसारखा एक केंद्रीय गृहमंत्री असलेला नेता आपलं लोकप्रतिनिधित्व करत असताना एक साधी NOC त्यांना मिळवता आले नाही. हा खरा त्यांचा पराभव आहे आणि त्याचे परिणामही त्यांना भोगायला मिळालेले आहेत. आणि 14 मे या छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी आम्ही आमच्या राजाला बंदिस्त अवस्थेत ठेवू शकत नव्हतो. त्यांचं दर्शन घेणं हा आमचा हक्क आहे आणि
संभाजी आरमार असेल किंवा सर्व शिवप्रेमी संघटना शिवप्रेमी कार्यकर्त्यांनी मिळून अनावरण स्वतः जास्त केलेलं आहे आणि यापुढे महापालिकेला मोठा कार्यक्रम आम्ही करायला भाग पाडू. 2 वेळा अनावरण करावं लागणार आहे महापालिकेला. खरं तर एका अर्थानं तुम्ही संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं दर्शन घेतलात, आता महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांना दर्शन घ्यावं लागेल. नाही, उलट महापालिकेच्या हस्ते अनावरण होणार एक चांगली गोष्ट होईल. कारण महापालिका किंवा सरकार अनावरण करतं ते फक्त त्या जागेवर एक स्तंभ यावा, आपलं नाव यावं त्याच्यावर, आणि कुठल्याही अपवित्र हाताने संभाजी महाराजांचं मूर्तीचं अनावरण होण्यापेक्षा खऱ्या शिवप्रेमींच्या हातनं झालं हा महाराजांना खरी मानवंदना आहे. हरकत नाही. अनेक अडचणी जरी समोर होत्या, अनेक अडचणी प्रशासन दाखवत असलं महापालिकेचं की संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी, त्यानंतर मग मला वाटतं आचारसंहिता लागली, हे कारण पुढं आलं. त्याच्या आधीही आणखीन बरेच सुधारणा करायच्या आहेत, हे कारण पुढं होतं. बरीच कारणं महापालिका देत गेली. या सगळ्या गोष्टींचा फटका महापालिकेच्या सत्ताधाऱ्यांना पुढच्या काळामध्ये मिळायला हवा. मिळणार, 100% मिळणार त्याचा फटका. कारण संपूर्ण शिवभक्तांमध्ये शिवप्रेमींमध्ये तुम्ही म्हणता त्या पद्धतीने सगळ्यांनाच अपेक्षा होती की वाजत गाजत मोठा कार्यक्रम होऊन छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण झालं पाहिजे. सोलापूर शहर जिल्हा असो किंवा संपूर्ण महाराष्ट्र शिवप्रेमींचा आहे. छत्रपती शिवरायांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे आणि त्याच महाराष्ट्रामध्ये आज अशा पद्धतीनं पुतळ्याचं अनावरण करावं लागतंय. हे याचा फटका सत्ताधाऱ्यांना आणि विरोधकांनाही बसणार. कारण ज्या लोकांनी याला विरोध केलेला आहे किंवा जाणतेपणाने या पुतळ्याच्या आड आले त्या सगळ्यांना निश्चितपणे धडा देणार. ही गोष्ट गुडेवारांच्या कानावर गेली नाही, गुडेवारांना दिसली नाही. आम्ही त्यांच्याशी वारंवार संपर्क साधलेला होता. त्यांनी सातत्यानं महापालिकेला एक NOC मिळाली नाही विधी व न्याय खात्याचे, हे कारण दाखवून अनावरण करण्याचं पुढे ढकललं. पण ते तितकंसं महत्त्वाचं होतं. विधी व न्याय खात्याची आता एक गोष्ट अशी आहे की सक्षम अधिकारी तुम्ही स्वतःला म्हणून घेता. जे अधिकारी किंवा जे पदाधिकारी प्रशासन विधी व न्याय खात्याची, महाराष्ट्राच्या विधी व न्याय खात्याची छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यासाठीची NOC मिळू शकत नसेल तर त्यांना सक्षम कसं म्हणायचं. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की शंकरराव चव्हाण ज्यांचा पुतळा डफरीन चौकात तयार आहे आणि वसंतराव नाईक यांचा नेहरूनगरला पुतळा तयार आहे अनावरणासाठी, सगळ्या परमिशन मिळाल्या आहेत, सगळ्या NOC त्याला मिळाले आहेत. काँग्रेसच्या 2 माजी मुख्यमंत्र्याच्या पुतळ्यांना जर सगळ्या NOC मिळत असतील तर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला काय मिळत नाही. याच्या मागचं राजकारण निश्चितपणे शिवप्रेमींना कळतं. आणि छत्रपती शिवरायांनी गनिमी कावा पद्धतीने जो 350 वर्षापूर्वी गनिमी कावा ही जी पद्धत शिकवली त्या पद्धतीने शिवप्रेमी या सगळ्या लोकांना धडा शिकवतील, त्याचा बदला घेतील. नक्कीच छत्रपती संभाजीराजांच्या पुतळ्याचं अनावरण महापालिका करू शकली नाही. पुढच्या काळात तरी किमान मोठ्या वाजत गाजत मोठ्या उत्साहामध्ये महापालिका छत्रपती संभाजीराजांना न्याय देईल. खरं तर संभाजीराजांना न्याय देण्या इतकी मोठी सोलापूर महापालिका नाही आहे. महापालिकेचे पदाधिकारी नाही आहेत, महापालिकेचे प्रशासक नाही आहेत. तर त्यांना खऱ्या अर्थानं ती एक आदरांजली, श्रद्धांजली असेल, तो सन्मान असेल, तो सलाम असेल संभाजीराजांना. श्रीकांत बापू डांगे यांच्या मुलाखतीमधून सोलापूर महापालिका, देशाचं राजकारण, सोलापूरचं राजकारण, शिवाय संभाजी आरमारची रणनीती आपल्या समोर मांडलेली आहे. श्रीकांत बापू, तुमच्या यापुढच्या संभाजी आरमारच्या कामाला डेन सोलापूर न्यूजचा कायमच पाठिंबा असेल. कायम डेन सोलापूर न्यूज तुमच्या प्रत्येक उठावामध्ये, प्रत्येक आंदोलनामध्ये सहभागी असेल. तुम्ही असंच काम करत राहावं यासाठी तुम्हाला लाख लाख शुभेच्छा देतो आणि आपला निरोप घेतो. नमस्कार.